8वं उदाहरण पाहूयात. काय म्हटले बघा, एका आयताची लांबी दिली 35 आणि रुंदी दिली 12 सेमी. तर प्रथम आपण आयत काढूयात. आयत सगळ्यांना माहिती आहे. काटकोन चौकोनालाच आपण आयत असं म्हणतो की याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान, आणि प्रत्येक कोन काय असतो, काटकोन. जे चौरसाप्रमाणेच आहे, चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, त्याच्या फक्त समोरासमोरील बाजूच काय असतात, समान. तर ह्या आयताची लांबी दिलेली आहे 35, जी मोठी असते त्याला लांबी म्हणतो आपण, आणि रुंदी दिलेली आहे 12 सेमी. तर विचारले आपल्याला त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा म्हटले. आता कर्ण जर काढायचा म्हणजे या पद्धतीनं घ्यावं लागेल आपल्याला. त्यासाठी नाव देऊयात आपण याला ABCD. समजा असं नाव आहे. आता याच्या कर्णाची लांबी काढायचं आहे. कर्ण कोण आहे बघा आता. तर काटकोनासमोरची ही जी बाजू आहे AC हा कर्ण आहे. तुम्ही BD जोडलात तर BD सुद्धा असेल बरं का. चौकोनाच्या सम्मुख शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याला आपण काय म्हणत असतो, कर्ण. तर ह्या त्रिकोण ABC मध्ये पण तो 90 अंशासमोरची बाजू आहे म्हणून कर्ण आहे. आता DC जर 12 असेल तर AB पण किती येणार आहे, 12च येणार आहे. आता काढूयात आपण. काय म्हणणार, काटकोन त्रिकोण ABC मध्ये काय काय येतं बघा. आता काटकोन करणाऱ्या बाजू दिले आपल्याला, कर्ण विचारलेले, म्हणून कर्णवर्ग. आता कर्णवर्ग लिहा किंवा AC लिहा. आपल्याला प्रश्नात कर्णवर्गच विचारलेले म्हणून डायरेक्टच लिहिले मी. कर्णवर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग. तर याचं कारण काय लिहिणार, पायथागोरसचे प्रमेय. मग आता इथं पायथागोरसचं प्रमेय जर लिहायचं असेल तर त्या त्रिकोणामध्ये, ठीक आहे, आपण काटकोन त्रिकोण लिहिलेले नाही, तर इथं लिहावं लागते कुठला कोण 90 आहे ते लिहावं लागते. तर आपण काटकोन त्रिकोण घेतलंय. काट एवढंच लिहू नका, तुम्ही पूर्ण लिहायचे नाव काटकोन. मग 12चा वर्ग येतो 144, आणि एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग कसा करणार बघा. 5चा वर्ग काय लिहायचा, 25. इकडं जरा जागा ठेवायची. आणि 3 आहे, 3च्या पुढची क्रमागत संख्या 4 येते, 3 चौक 12. हा झाला वर्ग. बेरीज करा. एकाखाली एक मांडायचं. जर जमत नसेल आडवी बेरीज तर उभं मांडून घ्यायचं आणि करायचं. चुकायचं नाही, कारण बेरीज कधी चुकल्यात तर पूर्ण सगळं उत्तर चुकतं. त्यामुळे बेरीज तिथं चान्स घ्यायचाच नाही, अचूकच करायची. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 1. 1369. हा कर्णाचा वर्ग मिळाला. कर्ण काढायचं आपल्याला. मग काय म्हणणार, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून. तर वर्गमूळ जर काढलं आपण, पुन्हा वर्ग आणि वर्गमूळ, कर्णाचा वर्ग आणि वर्गमूळ काढला की लोप होईल, फक्त कर्ण येतं, आणि 1369चं वर्गमूळ. तर 1369चे आपल्याला अवयव पाडावे लागतील. जर आपण निरीक्षण केलो तर 2 ने भाग जात नाही बघा. एकक स्थानी विषम संख्या आहे. सम असेल तर 2 ने भाग जातो. 3 न भाग जाण्यासाठी बेरीज करा. 9 आणि 1 10, 10 आणि 3 13 आणि 6 19. 19ला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे याला 3 ने भाग जाणार नाही. 5 ने भाग जात नाही. तर आपण जरा निरीक्षण केलं तर लक्षात येतं की हे एक बाजू 12 आहे, दुसरी 35 आहे, आणि कर्ण काढायचा असेल तर तो 35 पेक्षा नक्कीच मोठा असणार आहे. आणि मोठा जर असेल तर आपण अंदाजे वर्गमूळ पद्धतीनं कसं काढायचं बघा. तर 1369 आहे. तर अंदाजे वर्गमूळ पद्धती म्हणजे काय असते की आता हा 35 पेक्षा मोठा असणार आहे, म्हणजे साधारण 30 ते 40 यांच्या वर्गाच्या दरम्यान असेल. 30चा वर्ग येतो 900 आणि 40चा वर्ग येतो 1600 यांच्या दरम्यान आहे बघा हे, हो की नाही. मग आता एकदा दरम्यान समजलं, हे कुठल्या 2 पूर्ण वर्ग संख्यांच्या दरम्यान आहे हे कळालं. मग याचा एकक स्थानचा अंक बघायचा, 9 आहे. मग आपला जो पूर्ण वर्गाचा पाडा आहे 1 4 9, हो ना, 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 36. हा पाडा पाठच करायचा. 7चा वर्ग 49, 8चा वर्ग, ह्याला वर्गाचा पाडा म्हणतात. तर याच्यामध्ये कोणत्या 2 संख्यांच्या एकक स्थानी 9 आहे बघा.
3चा वर्ग असेल तर 9 येतं किंवा 7चा वर्ग असेल तर एकक स्थानी, बाकी कोणाच्याच एकक स्थानी 9 येत नाही. मग 30 ते 34 दरम्यान एकतर हा 1369 33चा वर्ग असेल किंवा कोणाचा 37चा वर्ग असेल. मग 35पेक्षा मोठा आहे ना, म्हणून 37चा वर्ग तो असू शकतो. मग गुणाकार करून बघा तुम्ही, तर 37चा वर्ग हा किती येतो? 1369. म्हणून कर्णाची लांबी किती मिळाली आपल्याला? 1369चं वर्गमूळ येतं 37. तर हे झालं आपलं उत्तर. तर अशा पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगितलेलं बघा आणखीन, की ह्या ज्या बाजू आहेत त्यांचं एकक दिलेलं आहे. इतका वेळ एकक देत नव्हते, आपण लिहित नव्हतो. पण जेव्हा ते एकक देतात तेव्हा एकक लिहिणं अत्यावश्यक आहे. एकक जर लिहिला तरच तुम्हाला उत्तराचा पूर्ण मार्क मिळतो. समजा 1 मार्काला ही पायरी असेल तर एकक नाही लिहिलात तर केवळ अर्धा मार्कच तुम्हाला मिळतो. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्नात जर एकक दिला असेल तर उत्तरात आपलं एकक येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात 9वा. काय आहे बघा, सिद्ध करा आहे. आकृती काय आहे ती प्रथम आपण बघूयात. तर सर्वांनी आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. आकृतीमध्ये तुम्हाला काय दिले पहा. काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि ह्या काटकोन त्रिकोणाचं नाव दिले PRQ. मध्यगा काढलेली आहे बघा. या RQचा मध्यबिंदू घेतलाय. त्या मध्यबिंदूला नाव दिलंय त्यांनी M आणि PM जोडलेलं आहे. म्हणजे PM ही काय आहे? मध्यगा आहे. तर प्रश्न काय विचारले आपल्याला, कोन PRQ हा 90 अंशाचा आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण हे दिलेलं आहे. आकृतीत जरी माझं दिसत नसलं तरी सुद्धा खूण आहे, याचा अर्थ तो 90 अंशाचा कोन आहे. तर सिद्ध करा PQचा वर्ग हा जो मोठा त्रिकोण आहे, इथं 3 त्रिकोण तयार होतात बघा. हा इकडचा एक त्रिकोण, इकडचा एक आणि हा मोठा. तर ह्या 3 त्रिकोणांपैकी PQचा वर्ग म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे बरोबर 4 PMचा वर्ग. PM कुठे? मध्यगा. आणि 3 PRचा वर्ग. म्हणजे ह्या 3 ज्या बाजू आहेत त्यांच्यातला संबंध आपल्याला सिद्ध करायचा आहे. मग त्यासाठी सिंपल आहे पहा. आणि हे सुद्धा परीक्षेला तुम्हाला 4 मार्काला वगैरे विचारलं जातं. कसं सोडवणार? तर प्रथम आपण काय करूयात, त्यांनी दिलेलं आहे की M हा मध्यबिंदू आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण डायरेक्ट लिहूयात, हा RM किंवा MQ कोणाच्या निम्मा असला पाहिजे? RQच्या. किंवा हा RQ जो आहे तो RMच्या काय असला पाहिजे? दुप्पट. मग लिहूयात आपण RQ बरोबर 2RM. याचं कारण काय? त्यांनी दिलंय कोण? M हा कोणाचा मध्यबिंदू आहे म्हणून दिलंय? QRचा मध्यबिंदू आहे. हे आपल्याला लागणार आहे पुढं म्हणून आपण लिहून घेतलं हे. तर याला विधान 1 म्हटलं तरी चालेल. तर बघा हे झालं. आता सिंपल आपल्याला 2 काटकोन त्रिकोण दिसतात. कुठले 2 काटकोन त्रिकोण दिसतात सांगा? पहिला त्रिकोण सांगा. हां, काटकोन त्रिकोण PRM मध्ये. आता हा काटकोन त्रिकोण असेल तर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो. काय आहे पायथागोरसचं प्रमेय? PMचा वर्ग बरोबर PRचा वर्ग अधिक RMचा वर्ग. तर या ठिकाणी आपण काय करूयात, काटकोन करणाऱ्या बाजूंना डावीकडे घेऊयात. म्हणजे काय लिहिते बघा मी, PRचा वर्ग अधिक RMचा वर्ग म्हणजे पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. कर्ण कोण आहे? PMचा वर्ग. तर याला कारण काय लिहिणार? पायथागोरसचे प्रमेय. जर काटकोन त्रिकोण दिला असेल तर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो. तर याच्यामध्ये हा जो RM आहे, ठीक आहे, RMच्या स्वरूपातच लिहूयात आपण. आणि तसेच इथं जसं एक काटकोन त्रिकोण घेतला आपण PRM, तसं अजून एक काटकोन त्रिकोण आहे बघा. नाव सांगा तुम्ही. बरोबर आहे, काटकोन त्रिकोण PRQ मध्ये. पुन्हा पायथागोरसचं प्रमेय, बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. तर PRQ हा मोठा त्रिकोण आहे बघा, काटकोन त्रिकोण आहे. हा PMQ नाही आहे काटकोन त्रिकोण, तो घेणार नाही. आता PRQ मध्ये
बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. बाजू कुठली आहे? पी आरचा वर्ग अधिक आर क्यूचा वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग. तर याचंही कारण काय येणार? पायथागोरसचे प्रमेय. तर हे 3 विधानं आपल्याला मिळाली पहा. तर ह्या 3 विधानांमध्ये इथं आपण थोडंसं चेंज करूयात. हा जो आर क्यू आहे, आर क्यू म्हणजे काय आहे? आर एमच्या दुप्पट आहे. ती किंमत ठेवूयात आपण. म्हणून पी आर वर्ग अधिक आर क्यू आर एमच्या दुप्पट आहे. 2 आर एम कंसाचा वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग. हे कुठून आलं? विधान 1 वरून. कळतंय? मग सोडूयात आपण. पी आरचा वर्ग अधिक कंसातल्या प्रत्येकाचा वर्ग. 2चा वर्ग 4. आरचा वर्ग आर वर्ग करायचा का आर एमचा वर्ग करायचा? आर एम ही बाजू आहे, इथं बिंदू वगैरे काही नाही आहे, त्यामुळे पूर्ण आर एमचाच वर्ग करायचा. आर एम वर्ग बरोबर पी क्यू वर्ग. तर या 2 विधानांचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं पहा, पी आर वर्ग आहे, पी आर वर्ग आहे, आर एम वर्ग आहे, आर एम वर्ग आहे. आपल्याला जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे? पी आर वर्ग लागणार आहे, पी क्यू वर्ग लागणार आहे आणि पी एम वर्ग, म्हणजे आर एम वर्ग नको आहे. मग काय करूयात? ह्या दोन्ही विधानांना मी असं लिहिते पहा. तर इथं काय करते? आर एम वर्ग घेते फक्त डाव्या बाजूला, म्हणजे उजव्या बाजूला काय येणार? पी एम वर्ग. हा पी आर वर्ग अधिकचा इकडे येताना काय होणार? वजा. कळतंय? तर याला विधान 2 म्हणूयात. आणि तसंच याच्यावरून पण आपण लिहू शकतो. काय पाहिजे मला? डाव्या बाजूला फक्त आर एम वर्ग पाहिजे. म्हणून काय करते मी? 4 आर एम वर्ग बरोबर पी क्यू वर्ग. फक्त हा पी आर वर्ग तिकडे गेला, काय होणार आहे? अधिकचा वजा पी आर वर्ग होईल. तर याला विधान 3. आता पुन्हा निरीक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल की 2 मध्ये पण आर एम वर्ग आहे, इथं पण आर एम आहे, पण इथं 4 आहे बघा. म्हणून मी काय करते? ह्या पूर्ण समीकरणाला 4 ने भागते. असं तरी करा, किंवा 2 ला 4 ने गुणा सरळ. बघा, हे इथंच लिहायला पाहिजे होतं आपण. ठीक आहे, काय लिहूयात? 4 ने 2 ला गुणून. म्हणून 4 आर एम वर्ग बरोबर प्रत्येकाला गुणणार, हो की नाही? प्रत्येक पदाला 4 पी एम वर्ग वजा 4 पी आर वर्ग. तर ह्या दोन्ही पायऱ्या तुम्ही इथं लिहिला तरी चालेल. तर याला आपण विधान काय म्हणूयात? 2. किंवा याला 2 म्हटला तर याला 3, कसंही घ्या, 2 आणि 3. तर ही पायरी इथं आहे पहा. मग ह्या दोघांची तुलना करायचं. डावी बाजू समान आहे, उजवी बाजू पण काय असली पाहिजे? समान. म्हणून पी क्यू वर्ग वजा पी आर वर्ग बरोबर 4 पी एम वर्ग वजा 4 पी आर वर्ग. दोघांची उजवी बाजू बरोबर उजवी बाजू. आपल्याला आता कसं पाहिजे? पी क्यू वर्ग पाहिजे डावीकडे. मग पी आर वर्गाला पाठवा तिकडे. 4 पी एम वर्ग वजा 4 पी आर वर्ग. ही उजवी बाजू आहे तशी. हा वजाचा उजवीकडे येताना काय होणार आहे? अधिक होईल. सोडवा मग. पी क्यूचा वर्ग बरोबर 4 पी एमचा वर्ग वजा 4 आहे, अधिक 1 आहे, वजा 4 अधिक 1 काय येणार? वजा 3 पी आरचा वर्ग. कळलं? आणि जर आपण पाहिलो तर आपल्याला हेच सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध झाले म्हणा किंवा केले. कळतंय? तर बघा काय केलं आपण या उदाहरणात. हा प्रश्न पण खूपदा पडलेला आहे परीक्षेला. पहिल्यांदा आपण काय घेतलं? यम वरून ह्या आर क्यूची किंमत लिहिली 2 आर एम. एकदा ते झाल्यानंतर 2 काटकोन त्रिकोण घेतले. पहिल्यांदा मोठा त्रिकोण घ्या, हा पी आर क्यू, किंवा छोटा घ्या. हा छोटा जर घेतला तर इथं तुम्हाला आर एमची किंमत सोडवावं लागतं. मग हे कळण्यासाठी पहिल्यांदा मोठा त्रिकोण घ्यायचा, मग छोटा त्रिकोण. 2 विधानं मिळतात आपल्याला. दोघांची डावी बाजू समान आहे, म्हणजे उजवी बाजू काय केली? समान आपण. आणि फक्त पक्षांतर केलं की आपल्याला उत्तर मिळून जातं. कळतंय? तर अशा उदाहरणांचा जरा सराव करायचा, पुन्हा पुन्हा सोडून बघायचं जमतं की नाही. स्टार क्वेश्चन आहे बघा हे.
यानंतर शेवटचा 10वा प्रश्न राहिलेला आहे पहा, तो तेवढा पाहूयात आपण. 10वा प्रश्न काय आहे? प्रश्न शाब्दिक आहे, हे पण बऱ्याचदा पडलेलं आहे, सोपं आहे. आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. समजा आपण हा जर रस्ता घेतला तर ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा इमारती आहेत. मग त्यांची उंची कितीही असू देत, तर त्या एकमेकींना समांतर असतात, आपल्याला माहितीच आहे. तर 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले. समजा शिडी आहे, त्याचं एक टोक ठेवलं, तर शिडीला आपण मानूयात ए. तर शिडीचं ए टोक रस्त्यावर ठेवल्यानंतर तिचं वरचं टोक जे आहे, ही पहिली इमारत आहे समजा, तर या पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंचीवर, समजा ही उंची आहे 4 मीटर जमिनीपासून, तर 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत ती शिडी पोचते. बघा प्रश्न कळतोय का? आपल्याला लावलेलं आहे, इलेक्ट्रिकची कामं ते करताना लावतात, हल्ली क्रेनच असते सोडा. तर या खिडकीपर्यंत पोचते आणि याच ठिकाणी शिडी ठेवायची आपल्याला. फक्त शिडीचं दुसरं टोक, वरचं जे टोक आहे ते आपल्याला वळवायचं आहे. दुसऱ्या बाजूला वळवल्यानंतर दुसऱ्या इमारतीच्या 4.2, ज्याच्यापेक्षा थोडंसं उंच, एवढ्या अंतरावर ते टेकतं. तर रस्त्याची रुंदी काढा, म्हणजे हे अंतर विचारले की ह्या दोन इमारतीमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्याची रुंदी किती असेल, तो रस्ता किती वाईड असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण इथं पहिल्यांदा लिहावं लागेल आपल्याला की शिडी कुठं ठेवली, दोन इमारती कोणत्या. तर या ठिकाणी आपण नाव देऊयात ए बी ही एक इमारत आहे, सी डी ही एक इमारत आहे, म्हणजे बी डी ही काय झाली, रस्त्याची रुंदी. ए बी व सी डी या काय आहेत, इमारतीच्या उंची आहेत, दोन इमारतींच्या उंची आहेत. म्हणून बी डी ही काय झाली, रस्त्याची रुंदी झाली, जी आपल्याला काढायची आहे. आणि शिडी कुठं ठेवलेली आपण, शिडीचे एक टोक कुठं ठेवले आपण, ए वर ठेवले. याला ए नको म्हणायला, आपण इथे ए बी घेतलेलं आहे, यम म्हणा. एक टोक यम वर ठेवले. तर याला पण आपण ए घेऊयात, इथं घेऊयात ए. म्हणजे इमारतीचे खिडकी म्हणा, इमारतीच्या खिडकींची जमिनीपासूनची उंची. जमिनीपासून तेवढ्या उंच आहेत त्या खिडक्या, ए बी आणि सी डी, खिडकीची उंची आहे. शिडीचे एक टोक यम वर ठेवले. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, बी डी काढायचं आहे. मग सर्वप्रथम शिडीची लांबी दिलेली आहे का बघा. हां, आपल्याला शिडीची लांबी दिलेली आहे बघा. शिडीची लांबी किती आहे, 5.8 मीटर. इकडे एकदा लावली, तीच शिडी इथं लावली, म्हणजे ही पण लांबी किती आहे, 5.8च. तर हा महत्त्वाचा घटक आहे बघा या प्रश्नामधला, की एकच शिडी आहे, फक्त ती वेगवेगळ्या इमारतींना आपण टेकवलेली आहे, त्यामुळं एम दिलेलं आहे. मग साधं सिंपल आहे. तर कधीही इमारती या काय असतात, जमिनीला लंब असतात. मग कुठला काटकोन त्रिकोण घेणार, काटकोन त्रिकोण ए बी एम मध्ये काय येईल सांगा, पायथागोरसचं प्रमेय. एक बाजू दिली आहे, कर्ण दिले, बी एम काढायचं आहे आपल्याला. काय येणार मग, ए बीचा वर्ग अधिक बी एमचा वर्ग बरोबर ए एमचा वर्ग. कारण काय, पायथागोरसचे प्रमेय. किमती ठेवा मग, ए बी किती आहे, 4चा वर्ग अधिक बी एम काढायचा आहे, ए एम आहे 5.8 कंसाचा वर्ग. तर आता हे सोडूयात, काय येईल पहा,
4चा वर्ग येतो 16 अधिक BMचा वर्ग बरोबर 5.8चा वर्ग करावा लागेल. मग काय येतो 5.8 गुणिले 5.8. पॉईंट नाही असं गृहीत धरून गुणाकार करा. 8 8 64, 8 पंचे 40 आणि 6 46, 85 40. हा शून्य का घ्यायचा माहिती ना सगळ्यांना, कारण मी आता 5 ने गुणायले. 5 हा दशक स्थानी आहे, एकक स्थानसाठी ते शून्य ठेवलेलं आहे. म्हणजे 50 ने गुणत असतो ॲक्च्युली आपण, 5 ने म्हणजे 50 ने गुणत असतो म्हणून हा शून्य ठेवतो. 85 40, हातचा 1, 5 5 25, 25 आणि 4 29, 4 6 9 आणि 4 13, किती आलं 33 64. तर 2 घरानंतर पॉईंट येईल म्हणजे 33.64 येईल. म्हणजे हा वर्ग आला. आपल्याला काढायचे BM. BMचा वर्ग बरोबर 33.64 वजा 16. तर यातून किती वजा करायचे तर आपल्याला 16. 64 आहे तसा राहील, 33 मधून 16 गेले. बघा 16 म्हणजे 16.00 येते म्हणून पॉईंट खाली पॉईंट मांडायचं, नाही तर 16 जर इथं मांडलात तर पूर्ण उत्तर परत चुकेल. मग आता 13तून 6 गेले, किती राहतात 7, हातचा 1, 3तून 2 गेले 1, किती आलं 17.64. म्हणून BM वर्ग बरोबर किती मिळालं 17.64. तर याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. पुन्हा वर्गमूळ जर काढायचं असेल तर आपण काय करतो, अवयव पाडतो. अवयव पाडूयात 1764चे. 8 ने भाग जातो बघा, 8 दोन्ही 16, 8 ने नाही जात का भाग, 4 ने जातो, 4 चोक 16, 4 चोक 16, 4 1 4, 441 माहिती आपल्याला. कुणाचा वर्ग आहे 21चा, 21 21 441, 21 1 21. म्हणजे 17.64 ची फोड काय आली बघा, BMचा वर्ग बरोबर हे सॉरी BM जर काढायचं असेल, वर्गमूळ काढलं आपण तर वर्गमुळात काय येणार 17.64 आणि याची फोड काय येते 4 गुणिले, आता 2 घरानंतर पॉईंट टाकावं लागेल, इथं टाकूयात आपण 2.1 गुणिले 2.1 किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. बघा 4 वर्गमुळाच्या बाहेर आले किती येणार 2, हे 2 21 ऐवजी 1 21 बाहेर येणार, म्हणजे 2 गुणिले 21 हा पॉईंट येईल. 21 दोन्ही 42, 2 घरानंतर पॉईंट असेल तर 1 घरानंतर पॉईंट येतात. तर हे असं सोडू शकता किंवा याला एक दुसरी पण पद्धत आहे बघा. ही सोपी जाते का दुसरी सोपी जाते तुम्ही ठरवा आणि त्यानुसार सोडवायचे. आता आपण हा पहिला काटकोन त्रिकोण घेतला ABM. आता दुसऱ्या काटकोन त्रिकोणात घेऊयात, कारण MD काढायचंय मग आपल्याला बेरीज करायची. मग कुठला काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल, काटकोन त्रिकोण CDM मध्ये. पुन्हा CDचा वर्ग अधिक DM किंवा MDचा वर्ग बरोबर CMचा वर्ग. किमती ठेवा मग. CD किती आहे 4.2 चा वर्ग कंसात टाकूया त्याला आपण, अधिक MD काढायचे बरोबर CM. शिडीची लांबी आहे 5.8 कंसाचा वर्ग. पुन्हा याच पद्धतीने सोडवणार आपण. 4.2 चा वर्ग करावा लागेल. 4.2 चा वर्ग आपण वेगळ्या पद्धतीने सोडवत हे बघा. तुम्हाला हे असं तरी करता येईल, वर्ग करून वजाबाकी करून सोडवता येईल, किंवा दुसरी पद्धत एक बघूयात आपण. लक्षात येते का पहा. मी 4.2 ला तिकडे पाठवते, म्हणजे 5.8 कंसाचा वर्ग हा अधिकचा डाव्या बाजूला जाताना काय होणार वजा 4.2 कंसाचा वर्ग. हे कसं आहे बघा, A वर्ग वजा B वर्ग आपण शिकलेलं आहे 8वीला. A वर्ग वजा B वर्ग असेल तर त्याचे अवयव काय पडतो आपण, A अधिक B एका कंसात A वजा B. तर हे जे सूत्र आहे हे सूत्र इथं वापरावं लागेल. A चा वर्ग आहे आणि B चा वर्ग आहे. A म्हणजे कोण आहे 5.8 आणि B म्हणजे कोण आहे 4.2. मग काय करणार, एकदा त्यांची बेरीज एकदा वजाबाकी. बघा 5.8 अधिक 4.2 यांची बेरीज
एका कंसात लिहायचं आणि दुसऱ्या कंसात त्यांची वजाबाकी 5.8 वजा 4.2. बेरीज करा. पॉईंट खाली पॉईंट म्हणलं, पॉईंट नंतर कोण आहे 8 आहे, इथं पण 2 आहे. 8 आणि 2 10, हातचा परत 5 आणि 4 9 आणि 10. 10 पॉईंट आलं म्हणजे 10च आलं. सोपं झालं बघा हे. गुणिले आता इथं वजाबाकी करायची 5.8 मधून. जर तुम्हाला आडवी येत नसेल तर उभी करू शकता. 8तून 2 गेले 6 आणि 5तून 4 गेलं 1.6 आलं. हा गुणाकार करा. 16 आहे, 16 गुणिले 10. हे पॉईंट नंतरच्या शून्याला काही अर्थ नसतो. किती आलं 160. किंवा तुम्ही जर हा पॉईंट सोडून केला तर 100 गुणिले 16 नेहमीची पद्धत करूयात. 1600 येणार. किती घरांतर पॉईंट 2 घरांतर. म्हणजे उत्तर किती आलं MDचा वर्ग बरोबर 16 आलं. आपल्याला MD काढायचं आहे म्हणजे काय करणार वर्गमूळ काढून. वर्गमूळ काढल्यावर MD काय येतं MD बरोबर वर्गमुळात 16. 16चं वर्गमूळ येतं 4. म्हणजे MDची किंमत किती मिळाली आपल्याला 4 आणि BM किती मिळाला होता 4.2. तर ह्या ज्या दोन्ही किमती आहेत बघा, हा 4.2 मिळाला आणि हा 4 मिळाला. मग या दोघांची काय करणार आहे आपण बेरीज. बेरीज करूयात कारण आपल्याला काढायचं आहे काय रस्त्याची रुंदी. मग लिहू शकता तुम्ही डायरेक्ट रस्त्याची रुंदी बरोबर कोण आहे BD. एवढी आहे रस्त्याची रुंदी, दोन इमारतीच्या मधलं अंतर. BD बरोबर कुणाकुणाची बेरीज आहे BM अधिक MD. मग BM किती काढला आपण आता 4.2 अधिक MD किती काढला 4. 4.2 अधिक 4 म्हणजे आता 4 आहे म्हणजे 4.0 येते. 4.2 अधिक 4.0 किती येते बघा बेरीज 2 आणि 4 आणि 4 8. 8.2. आता हे एकक मीटरमध्ये दिलेले आहे म्हणून रस्त्याची रुंदी सुद्धा मीटरमध्येच येणार. शेवटी पुन्हा उत्तर लिहायचं आहे रस्त्याची रुंदी बरोबर 8.2 मीटर. तर हा प्रश्न सुद्धा बऱ्याचदा पडलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं सोडवा किंवा या बघा तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते. हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आणि सोपं आहे, तसं काही अवघड नाही आहे. दोन्हीला पायऱ्या तेवढ्याच लागणार आहेत पण इथं तुम्हाला जास्त गुणाकार वगैरे करावा लागत नाही. इथं मात्र मोठ्या संख्यांचा गुणाकार किंवा त्याचा वर्ग करण्यासाठी गुणाकार करावा लागतो. इथं माझं ते टळलंय की मी डायरेक्ट सूत्र वापरलं. मग तुम्ही कुठल्याही पद्धतीनं हे सोडू शकता. तर अशा पद्धतीनं आपलं सराव संच 2.1 इथे संपतो पहा.